नमस्कार. मेकॅनिकल टेक्नॉलॉजी इयत्ता 9वी धातू जोडकाम यामध्ये आज आपण वेल्डिंगच्या पद्धती व उपयोग बघणार आहोत. मागच्या पाठात आपण वेल्डिंगचा ओळख करून घेतली. त्यामध्ये वेल्डिंग म्हणजे काय, वेल्डिंगचे सुरक्षिततेचे नियम. आता या घटकामध्ये आपण वेल्डिंगच्या पद्धतीत वापरले जाणारे साहित्य त्याची ओळख करून घेऊया. वेल्डिंगचा उपयोग मनुष्य बऱ्याच वर्षापासून करत आहे. ही पद्धत अगोदर लोहार व्यवसायाद्वारा सुरू झाली. त्याद्वारे बऱ्याच उपयोगी वस्तू बनवल्या जात होत्या. सध्या असे एकही क्षेत्र नाही की ज्यामध्ये वेल्डिंगचा सहभाग नाही. सध्या तरी कोणताही धातू किंवा मिश्र धातू असा नाही की जी वेल्ड होऊ शकत नाही. आपण लोहाराच्या दुकानात बघितलेलं आहे की बरेच शेतीचे अवजारं हे लोखंड अगदी वितळेपर्यंत तापून त्यावर घनाचे घाव घालून त्याला विशिष्ट आकार दिले जातात आणि तीच वेल्डिंगची सुरुवात किंवा वेल्डिंगची त्याला आपण पद्धत म्हणू शकतो की मटेरियल वितळून ते एकमेकात मिक्स करून ते जॉईंट केलं जातं. त्यालाच आपण फोर्ज वेल्डिंग पण म्हणतोय. ते आपण फ्युजन वेल्डिंग किंवा फोर्ज वेल्डिंग, तर पुढे ते आपण बघणारच आहोत. तर वेल्डिंगच्या या पद्धती आहे. यामध्ये हायड्रोजेनियस वेल्डिंग, ॲटोजेनियस वेल्डिंग हे दोन मुख्य प्रकार आहेत. यामध्ये सॉफ्ट सोल्डरिंग व ब्रेझिंग हे दोन प्रकार आहेत. व ॲटोजिनियस वेल्डिंगचे प्रेशर वेल्डिंग, कोल्ड वेल्डिंग, हीट वेल्डिंग. त्यानंतर फ्युजन वेल्डिंगचे ऑक्सी ॲसेटिलीन वेल्डिंग, आर्क वेल्डिंग, ॲल्युमिनोथर्मिक वेल्डिंग. तसेच प्रेशर फ्युजन वेल्डिंग, ॲल्युमिनोथर्मिक वेल्डिंग आणि ऑक्सी ॲसेटिलीन वेल्डिंग. तर या वेल्डिंगच्या पद्धती आहेत. याचा आपण क्रमशः अभ्यास करणार आहोत. ॲटोजेनियस म्हणजे काय? ॲटोजेनियस म्हणजे सजातीय. सजातीय म्हणजे काय? तर एकाच गुणधर्माचे दोन धातू जोडण्यासाठी त्याच गुणधर्माचा धातू जोडामध्ये वितळून वेल्डिंगचे काम केले जाते. या पद्धतीस ॲटोजेनियस वेल्डिंग असे म्हणतात. आता उदाहरणार्थ आपल्याला MS म्हणजे माइल्ड स्टील घ्यायचं आहे आणि माइल्ड स्टीलचे वेल्डिंग करायचं आहे. तर त्याच्यासाठी माइल्ड स्टीलचाच फिलर रॉड म्हणजे काय? तर जो मटेरियल पुरवतो तो, किंवा त्याला आपण सोप्या भाषेत इलेक्ट्रोड म्हणतो. तर माइल्ड स्टीलचाच इलेक्ट्रोड घ्यायचा आहे. किंवा कास्ट आयर्न धातू असेल तर कास्ट आयर्नचाच फिलर रॉड किंवा इलेक्ट्रोड घ्यायचा आहे. तर इथे जे MS धातूचा आणि या फिलर रॉडचे गुणधर्म सारखे, इथे कास्ट आयर्न आणि कास्ट आयर्नच्या फिलर रॉडचे गुणधर्म सारखे, त्यामुळे त्याला ॲटोजेनियस वेल्डिंग असं म्हटले जाते. त्याची उदाहरणं आहे मेटॅलिक आर्क वेल्डिंग व मेटॅलिक गॅस वेल्डिंग. हायड्रोजेनियस किंवा त्याला आपण विजातीय वेल्डिंग म्हणतो. एकाच गुणधर्माचा किंवा मिश्र धातूंचे दोन धातू जोडण्यासाठी मिश्र प्रकारचा धातू जोडामध्ये वितळून वेल्डिंग केले जाते. या पद्धतीस हायड्रोजेनियस किंवा विजातीय वेल्डिंग असे म्हणतात. उदाहरणार्थ MS ब्रॉन्झ, माइल्ड स्टील आणि ब्रॉन्झ घ्यायचं आहे किंवा वेल्ड करायचं आहे, आणि कास्ट आयर्न आणि तांबे हे धातू जोडायचे. तर ब्रांझ किंवा पितळ म्हणजेच तांब्याचा रॉड आपण वापरतो. म्हणजे काय? तर माइल्ड स्टील आणि ब्रांझ एकत्र करायचं असेल तर ब्रांझचा वापरतो. म्हणजे इथे दोन वेगवेगळे धातू झाले आणि त्यांचे गुणधर्म वेगवेगळे झाले, त्यामुळे त्याला हायड्रोजेनियस असं म्हटलेलं आहे. वेल्डिंग करताना या घडणाऱ्या क्रियेवरून वेल्डिंगच्या खालील निरनिराळ्या गटात विभागणी केली जाते. त्याच्यात ते ब्रेझिंग व सोल्डरिंग आपण ऐकतो की इलेक्ट्रॉनिक जे पार्ट आहे ते सोल्डरिंग केले जातात. ब्रेझिंग वगैरे आपण बऱ्याच वेळा सोनारच्या दुकानात आपल्या चष्म्याच्या काड्या जॉईंट करताना तुम्ही जर बघितल्या असतील तर त्यामध्ये तीच पद्धत वापरलेली आहे. आता
फ्युजन किंवा आर्क वेल्डिंग किंवा गॅस वेल्डिंग एकाच प्रकारच्या धातूच्या जोडाच्या दोन्ही कडा वितळून जादाचा फिलर रॉड भरला जातो, तर त्याच फ्युजन वेल्डिंग असं म्हणतात. फ्युजन म्हणजे काय? फ्यूज म्हणजे आपण इलेक्ट्रिक च्या सर्किटमध्ये फ्यूज बसवतो, तो फ्यूज होतो म्हणजे काय? वितळतो. म्हणजे जे दोन मटेरियल आपल्याला वेल्ड करायचे ते या इलेक्ट्रोड आणि करंटच्या साहाय्याने उष्णतेने ते वितळवले जातात आणि वितळल्यानंतर ते दोन मटेरियल एकमेकांमध्ये विलीन होतात किंवा एकत्र होतात आणि जॉईंट तयार होतो. त्यालाच आपण फ्युजन वेल्डिंग असे म्हणतो. आर्क वेल्डिंग व गॅस वेल्डिंग एकाच प्रकारच्या धातूच्या जोडाच्या दोन्ही कडा वितळून जादाचा फिलर रॉड भरला जातो, त्यास फ्युजन वेल्डिंग म्हणतात. आताच पाहिलं आपण. गॅस वेल्डिंग याची उदाहरणं आहे गॅस वेल्डिंग, आर्क वेल्डिंग, मिग वेल्डिंग, सबमर्ज वेल्डिंग. हे आपण इयत्ता 9वी तसेच इयत्ता 10वीला सविस्तरपणे बघणार आहोत. आर्क वेल्डिंगच्या पद्धती खालील प्रकारे: मॅन्युअल मेटलिक आर्क वेल्डिंग, कार्बन आर्क वेल्डिंग, सबमर्ज आर्क वेल्डिंग व MG किंवा MIG वेल्डिंग. त्याला मिग वेल्डिंग असे म्हणतो आपण. नॉन फ्युजन वेल्डिंग: धातूच्या जोडण्याच्या दोन्ही प्लेटांच्या कडा लाल रेड हॉट होईपर्यंत गरम करून वेल्डिंग करण्याच्या पद्धतीस नॉन फ्युजन वेल्डिंग म्हणतात. उदाहरणार्थ ब्रेझिंग आणि सोल्डरिंग. प्रेशर वेल्डिंग: जोडायच्या धातूवर वेल्डिंग करताना बाह्यदाब प्रेशर देऊन वेल्डिंग केले जाते, त्या पद्धतीस प्रेशर वेल्डिंग म्हणतात. उदाहरणार्थ वेल्डिंग, फोर्ज वेल्डिंग, रेजिस्टन्स वेल्डिंग, स्टड वेल्डिंग इत्यादी. ही प्रेशर वेल्डिंगची आकृती दाखवली आहे. याला थर्मिट वेल्डिंग असं पण म्हणतात. इथे हा एक गोलाकार रॉड आहे दोन आणि ते एकमेकांना प्रेशर देऊन एकमेकांचे हे टोके जवळ ठेवलेले आणि या हुपरमधून, हुपर म्हणजे काय? जसं गिरणीमध्ये दळण खाली जाण्यासाठी भांडं असतं त्याला आपण हुपर म्हणूया. या हुपरमध्ये इथे थर्मिट पावडर वितळलेली ती सोडली जाते या जॉईंटवर आणि हा बाजूला हा ब्लॉकमध्ये हे रॉड फिट केलेले असतात आणि बरोबर त्या दोघांच्या या टोकावरच हा वितळलेला जे थर्मिट पावडरची कोटिंग तयार होते आणि तुमचा वेल्ड तयार होतो. त्यालाच आपण प्रेशर वेल्डिंग असे म्हणतो.